नमस्कार, मी ॲडव्होकेट अथर्व मगदूम आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण खरेदी दस्त कसा रद्द करायचा, त्याच्यासाठी काय प्रक्रिया असते, किती खर्च येतो, किती वेळ लागतो, या सर्व गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. या व्हिडिओमध्ये तुम्हाला या प्रक्रियेसंदर्भात A to Z माहिती बघायला मिळेल. त्यामुळे मी तुम्हाला आश्वासन देतो की तुम्हाला अन्य कोणताही व्हिडिओ बघण्याची आवश्यकता भासणार नाही. या व्हिडिओमध्ये आपण सर्व मुद्दे कव्हर केलेले आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघणार आहोत. सर्वात पहिला, तुम्हाला खरेदी दस्त किती दिवसांच्या आत रद्द करता येतो, त्याच्यानंतर कधी खरेदी दस्त रद्द करता येतो, त्याच्यानंतर कुठे रद्द करायचा खरेदी दस्त, त्याच्यानंतर स्टॅम्प ड्युटी किती लागते, प्रक्रिया कशी असते, खर्च किती येतो आणि किती वेळ लागतो, या सर्व गोष्टी आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला सुरू करूया. आता सर्वात पहिला प्रश्न आहे तो आहे खरेदी दस्त जो आहे तो तुम्हाला किती दिवसांच्या आत रद्द करता येतो. हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण की बऱ्याच लोकांची शंका असते की खरेदी दस्त करून 10 वर्ष झाले, 15 वर्ष झाले, 20 वर्ष झाली, तर आम्ही खरेदी दस्त रद्द करू शकतो का. तर ही गोष्ट जाणून घ्या. खरेदी दस्त झाल्यापासून तुम्हाला 3 वर्षांच्या आत तो खरेदी दस्त रद्द करता येतो. म्हणजे थोडक्यात काय, लिमिटेशन जो आहे तो 3 वर्षांचा आहे. आता 3 वर्ष कधीपासून पकडली जाणार, खरेदी दस्त झाल्यापासून 3 वर्ष पकडली जातात का, तर नाही. त्या खरेदी दस्तामध्ये फसवणूक झालेली आहे हे तुम्हाला ज्यावेळेस लक्षात येईल त्या दिवशीपासून 3 वर्ष पकडली जातात. म्हणजे खरेदी दस्त झालेला आहे 2026 ला, तुम्हाला 2030 मध्ये समजलं की त्या खरेदी दस्तामध्ये फसवणूक झालेली, तर लिमिटेशन पिरियड जो आहे 3 वर्षाचा तो 2030 पासून चालू होणार, 2026 पासून नाही. भले खरेदी दस्त 2026 मध्ये झालेला असेल तरी सुद्धा लिमिटेशन पिरियड जो आहे 3 वर्षांचा तो 2030 मध्ये चालू होणार. त्यामुळे खरेदी दस्त झाल्यापासून, म्हणजे खरेदी दस्तामध्ये फसवणूक झाले हे तुम्हाला ज्यावेळेस समजतं त्या दिवशीपासून 3 वर्षांच्या आत तुम्ही कोर्टामध्ये केस दाखल करू शकता. आता पुढचा मुद्दा, कधी खरेदी दस्त रद्द करता येतो. आता एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही जो खरेदी दस्त रद्द करणार आहात त्याच्यामध्ये जर फसवणूक झाली असेल तर अशा केसमध्ये तुम्ही खरेदी दस्त रद्द करू शकता. आता फसवणुकीचे वेगवेगळे प्रकार आहेत. वेगवेगळ्या प्रकारे लोक फसवणूक करतात. कधी ड्राफ्टिंग चुकीचं करतात, किंवा कधी सह्या खोट्या घेतात, किंवा अन्य कोणत्याही प्रकारे ते फसवणूक करतात आणि फसवणूक करून खरेदी दस्त करतात. म्हणजे बरेचदा एकदा काय होतं की एकच मालमत्ता 2-3 जणांना विकली जाते. अशा बऱ्याच प्रकारच्या फसवणुकीच्या कॅटेगरी आहेत. तर फसवणुकीने जर खरेदी दस्त झालं असेल तर तुम्ही खरेदी दस्त निश्चितच रद्द करू शकता. आणि दुसरी गोष्ट आहे, जर समजा तुम्हाला फोर्सफुली खरेदी दस्त करून तुमच्याकडून करून घेतला असेल, म्हणजेच तुम्हाला जबरदस्ती केलं असेल, तुम्हाला धमकी दिली असेल, जीवे मारण्याची धमकी असू दे किंवा अन्य कोणत्याही प्रकारचं ब्लॅकमेलिंग करून तुमच्याकडून खरेदी दस्त केला असेल, तर अशा प्रकारे तुम्ही अशा केसमध्ये तुम्ही खरेदी दस्त रद्द करू शकता. आणखीन एक गोष्ट आहे ती म्हणजे, जर समजा खरेदी दस्त करताना तुम्ही मेंटली स्टेबल नव्हता, म्हणजेच जर एखादी व्यक्ती खरेदी दस्त करताना वेडसर होती, तर अशा केसमध्ये सुद्धा तो खरेदी दस्त रद्द होऊ शकतो. किंवा खरेदी दस्त करताना व्यक्ती जी आहे ती नशेत होती आणि त्या नशेच्या ह्याच्यामध्ये धुंदीत जर त्यांनी खरेदी दस्त केला असेल, तर अशा केसमध्ये सुद्धा तुमचा जो काही खरेदी दस्त आहे तो रद्द होऊ शकतो. आता सर्वात मेन कारण ज्याच्यामुळे खरेदी दस्त रद्द होतो तो म्हणजे एखादा सहिस्सेदार अन्य सहिस्सेदारांची परवानगी न घेता जर वडिलोपार्जित मालमत्ता त्याने खरेदी खत करून विकली, तर अशा केसमध्ये तो खरेदी दस्त तुम्ही रद्द करू शकता. आता वळत पुढच्या मुद्द्याकडे की खरेदी दस्त कुठे रद्द करायचा. स्पेसिफिक रिलीफ ऍक्टच्या सेक्शन 31 नुसार जे काही दस्त असतील, जे आपण दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणीकृत करतो, मग ते खरेदी दस्त असू दे, बक्षीसपत्र, मृत्यूपत्र, हक्क स्वरूपपत्र, जे काही दस्त असतील ते दस्त रद्द करण्याचा अधिकार हा फक्त आणि फक्त दिवाणी न्यायालयाला दिलेला आहे. त्यामुळे तुम्हाला दिवाणी न्यायालयात रितसर केस दाखल करावी लागणार आहे. आता दिवाणी न्यायालयात पण 2 प्रकार असतात. त्याच्यामध्ये पहिला असतं कनिष्ठ स्तर आणि दुसरा असतं वरिष्ठ स्तर. आता तुम्हाला कुठल्या कोर्टात केस दाखल करायची आहे एक गोष्ट लक्षात घ्या. ज्या मालमत्तेसंदर्भात तो खरेदी दस्त झालेला त्याची रक्कम जर 5 लाखापेक्षा कमी असेल तर ती केस तुम्हाला कनिष्ठ स्तराच्या कोर्टात दाखल करायची आहे. म्हणजेच दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर, ज्यालाच इंग्लिशमध्ये सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन CJJD म्हणतात. आणि जर समजा त्या मालमत्तेची रक्कम ही 5 लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला ती केस CJSD म्हणजेच दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर यांच्या कोर्टात दाखल करायची आहे. आता वळूयात पुढच्या मुद्द्याकडे, स्टॅम्प ड्युटी किती लागते. हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. ज्यावेळेस तुम्ही खरेदी दस्त रद्द करणार असता त्यावेळेस जर त्या दस्तामध्ये तुम्ही पक्षकार म्हणून असाल तर त्या मालमत्तेचं मार्केट व्हॅल्युएशन नुसार जी काही रक्कम आहे त्या रकमेच्या 5 ते 7% तुम्हाला स्टॅम्प ड्युटी भरावी लागते. म्हणजे फॉर एक्झाम्पल
त्या मालमत्तेचं मार्केट व्हॅल्युएशन जर 1,00,000 रुपये असेल तर त्याच्या 5 ते 7,000 रुपये रक्कम तुम्हाला स्टॅम्प ड्युटी म्हणून भरावी लागेल. आणि जर समजा त्या मालमत्तेमध्ये तुम्ही डायरेक्टली त्याच्यामध्ये तुमचा काही संबंध नाही आहे, म्हणजे जर समजा तुम्ही वारस असाल आणि तुमच्या संमतीशिवाय तुमच्या अन्य सहिस्सेदारांनी खरेदीदस्त करून ती मालमत्ता विकलेली आहे, तर अशा केसमध्ये तुमचा त्या घटनेशी म्हणजे खरेदी दस्ताशी डायरेक्टली काही संबंध नाही आहे. त्यामुळे अशा केसमध्ये स्टॅम्प ड्युटी ही तुम्हाला नॉमिनल 1,000 रुपये स्टॅम्प ड्युटी लागते. आता सर्वात महत्वाचा मुद्दा, प्रक्रिया कशी असते. सर्वात प्रथम तुम्ही योग्य ती स्टॅम्प ड्युटी भरून कोर्टामध्ये केस दाखल करायची आहे. केस दाखल केल्यानंतर प्रतिवादींना नोटीस इश्यू होईल. नोटीसमध्ये तुमची जी काही दाव्याची कॉपी आहे ती सुद्धा जोडली जाईल आणि त्यासोबत प्रतिवादींना एक तारीख पुढची नेमलेली असते. ती तारीख त्या नोटीसमध्ये नमूद केलेली असेल. त्या तारखेला प्रतिवादींनी कोर्टामध्ये हजर राहायचं आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, प्रतिवादींना नोटीस प्राप्त झाली आणि त्याच्यानंतर जर समजा प्रतिवादी कोर्टामध्ये हजर राहिले नाहीत, जी तारीख नेमलेली आहे त्या तारखेला जर प्रतिवादी हजर राहिले नाहीत, तर कोर्ट एक्स पार्टी डिक्री म्हणजेच एकतर्फा आदेश करेल. पूर्णपणे वादीच्या बाजूने निकाल लागेल. आणि जर समजा प्रतिवादी कोर्टामध्ये हजर राहिला तर त्याला तुमचं जो काही दावा आहे त्या दाव्याला कैफियत म्हणजेच म्हणणं, त्यांचे जे काही रिस्पॉन्स आहे तुमच्या त्या दाव्यामध्ये, त्या दाव्याला रिस्पॉन्स जो काय असेल त्यांचा तो त्यांना कोर्टामध्ये दाखल करायचा आहे. जर समजा रिटर्न स्टेटमेंट सुद्धा त्यांनी दाखल केलं नाही तर नो डब्ल्यूची ऑर्डर होते आणि तुमचा जो काही दावा आहे तो त्यांच्या प्रतिवादींच्या रिटर्न स्टेटमेंट शिवाय पुढे चालू होतो. आणि त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे इश्यूज. कोर्ट इश्यूज फ्रेम करतं. इश्यूज फ्रेम करतं म्हणजेच काय, मुद्दे काढतं. म्हणजे कोर्ट काय करतं, एक ठराविक मुद्दे काढताना त्या मुद्द्यांअन्वये वादी आणि प्रतिवादी यांच्यावर जबाबदारी देतं की ते मुद्दे तुम्ही प्रूव्ह करून दाखवायचे असतात. म्हणजे वादी किंवा प्रतिवादी यांच्यावर कोर्ट एक जबाबदारी देतं की तुम्ही हे मुद्दे प्रूव्ह करून दाखवा. त्याच्यानंतर काय होतं, साक्षीदार आणि पुरावे तुम्हाला कोर्टामध्ये दाखल करायचे असतात. म्हणजे जे काही पुरावे असतील ते खरेदी दस्ता संदर्भात, मग ते खरेदी दस्त फसवणुकीने झालेलं असेल किंवा अन्य कोणत्या प्रकारे झालं असेल, हे तुम्हाला कोर्टामध्ये सिद्ध करण्यासाठी जे काही पुरावे लागतात ते पुरावे तुम्ही कोर्टामध्ये दाखल करायचे. आणि जर साक्षीदार वगैरे असतील तर ते साक्षीदार सुद्धा तुम्हाला कोर्टामध्ये दाखल करायचे. अशा दोन्ही बाजूंचे पुरावे आणि साक्षीदार कोर्टामध्ये दाखल करावे लागतील. आणि ह्या सर्व गोष्टी झाल्यानंतर महत्वाचा मुद्दा येईल तो म्हणजे आर्ग्युमेंट. पहिला वादीचे जे काही वकील आहेत ते आर्ग्युमेंट म्हणजेच युक्तिवाद करतील. त्यांची जी काही बाजू असेल ती बाजू कोर्टासमोर मांडतील आणि त्याच्यामध्ये काही केस लॉज वगैरे असतील रेफरन्ससाठी तर ते केस लॉज सुद्धा तुमचे वकील कोर्टासमोर मांडतील. आणि वादीचे वकिलांचे आर्ग्युमेंट झाल्यानंतर लगेच प्रतिवादीच्या वकिलांचा आर्ग्युमेंट होईल. त्यांचा युक्तिवादामध्ये वादीचे पॉइंट्स प्रतिवादीचे वकील जे आहेत ते खोडून काढतील आणि त्यांनी सुद्धा जर रेफरन्सला काही केस लॉज असतील तर ते कोर्टासमोर दाखल करतील. आणि ह्या सर्व गोष्टी झाल्यानंतर कोर्ट तुमचं जे काही आतापर्यंत तुम्ही साक्षीदार, पुरावे, युक्तिवाद ह्या सर्व गोष्टी झालेल्या आहेत, ह्या सर्व गोष्टींचा ॲनालिसिस करून तुमच्या त्या खरेदी दस्ताचा जो काही दावा आहे त्याच्यावर कोर्ट निर्णय घेईल, कोर्ट निकाल देईल. जर समजा कोर्टाने तो खरेदी दस्त रद्द केला तर त्या कोर्टाच्या निर्णयाची कॉपी जी आहे ती दुय्यम निबंधक कार्यालयात पाठवली जाईल आणि दुय्यम निबंधक कार्यालयात सुद्धा त्या दस्ताची म्हणजे तो जो दस्त रद्द झालेला आहे त्याची नोंद होईल. आता वळूयात पुढच्या मुद्द्याकडे, खर्च किती येतो. आता एक गोष्ट लक्षात घ्या, खरेदी दस्त रद्द करण्यासाठीचा जो काही खर्च येणार आहे तो पूर्णपणे अवलंबून राहतो तुमची जी काही स्टॅम्प ड्युटी आहे त्याच्यावर. आता स्टॅम्प ड्युटीचा हा पार्ट थोडासा आपण बाजूला ठेवू, कारण की तुमच्या मालमत्तेचं जे काही मार्केट व्हॅल्युएशन आहे त्याच्यानुसार तुम्हाला स्टॅम्प ड्युटी भरावी लागणार आहे. आणि जर आपण वकिलांच्या खर्चाचं स्पेसिफिक बोलायला गेलो तर वकिलांचे खर्च सुद्धा काही फिक्स नसतात. तुम्ही ज्या भागात आहात त्या भागातील स्थानिक वकिलांचे जे काही खर्च असतील ते फ्लक्च्युएट होत असतात. तर साधारण 20,000 पासून ते 1,00,000पर्यंत वकिलांचे खर्च असतात. आता हे डिपेंड करतं तुमची केस किती किचकट आहे. जर तुमची केस खूपच किचकट असेल तर त्याच्यासाठी 1,00,000 ते 1,50,000पर्यंत तुम्हाला वकिलांचे फीस द्यावे लागतात. जर समजा तुमची केस फारशी किचकट नाही आहे तर अशा केसमध्ये 20,000 ते 50,000 किंवा 60,000 अशा रकमेमध्ये. आता हे पूर्णपणे डिपेंड करतो की तुमच्या स्थानिक वकिलांचे चार्जेस काय आहेत. आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोर्टामध्ये झेरॉक्स म्हणा आणि अन्य कागदपत्रे गोळा करणे म्हणा, 7/12 डाउनलोड करणे वगैरे ह्या गोष्टींसाठी सुद्धा तुम्हाला तो खर्च येतो. आता खर्च हा स्पेसिफिक आपण सांगू शकत नाही, हा पूर्णपणे डिपेंड करतो तुमच्या केसवर. आता वळूयात पुढच्या मुद्द्याकडे. सर्वात महत्वाचा मुद्दा की खरेदी दस्त रद्द करण्यासाठी ही जी काही कोर्टातील प्रक्रिया आहे त्याच्यासाठी वेळ किती लागतो. आता एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही कोर्टाची पायरी चढत आहात
त्यावेळेस तुम्ही मनाची तयारी करून घ्यायची आहे की ह्याच्यासाठी भरपूर वेळ लागणार आहे. आता मी स्पष्टपणे सांगतो, प्रॅक्टिकली मी तुम्हाला काही खोटं बोलणार नाही, पण ह्याच्यासाठी मिनिमम 2 वर्ष ते 5 वर्ष वेळ लागू शकतो. हे पण मी तुम्हाला मिनिमम सांगत आहे. 2 वर्षाचा जो काही मी तुम्हाला कालावधी सांगितला हा सुद्धा मिनिमम आहे, कारण की कोर्ट कचेरीमध्ये काय होतं, बऱ्याचशे केसेस पेंडिंग असतात, त्याच्यामुळे साधारण तारखा पडायलाच वेळ लागतो. तुमच्या तारखा ज्या आहेत त्या 2-2, 3-3 महिन्याच्या तारखा पडतात. त्यामुळे ह्या प्रोसेसमध्ये भरपूर वेळ जातो. कोर्ट कचेरी ही एक दलदल आहे, ह्याच्यामध्ये तुम्ही जर एकदा अडकला तर ह्याच्यासाठी तुम्हाला बराचसा वेळ त्याच्यामध्ये खर्च करावा लागतो. त्यामुळे मी स्पष्टपणे सांगतो की कोर्टात तुम्हाला जर खरेदी दस्त रद्द करायचा असेल तर मिनिमम 2 वर्ष आणि मॅक्झिमम त्याच्यासाठी आपण काही कालावधी फिक्स सांगू शकत नाही. अर्थात तुम्ही ज्या कोर्टामध्ये केस दाखल करणार आहात त्या कोर्टाकडे किती कामं पेंडिंग आहेत, तुमच्या तारखा कशा पडतात, त्याच्यानुसार ते जे काही वेळ आहे तो वेळ ठरवला जाईल. आणि आणखीन एक गोष्ट काय होतं, त्या तुमच्या केसच्या दरम्यान बरेचदा काय होतं, जज लोकांची बदली होते, मग आणखीन थोडासा विलंब होतो. त्यामुळे फिक्स असा काही वेळ सांगता येणार नाही, पण भरपूर वेळ लागतो. हे तुम्ही मनाची तयारी करून चाला. वारंवार सांगत असतो की कोर्टाची पायरी जर तुम्हाला चढायला लागू नये असं वाटत असेल तर तुम्हाला खरेदी दस्त करताना दस्त हा प्रॉपर करायचा आहे. हे मी वारंवार तुम्हाला सांगत असतो. आणि खरेदी दस्त हा कशा प्रकारे करायचा जेणेकरून तुम्हाला भविष्यात कोर्टाची पायरी चढावी लागणार नाही, ह्याच्यावर मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे. त्याच्यासाठी किती खर्च येतो, काय प्रक्रिया असते, ह्या सुद्धा सर्व गोष्टी मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत. त्यामुळे तो व्हिडिओ तुम्ही एकदा बघा, त्याची मी लिंक तुम्हाला कमेंटमध्ये देतो. आणि बरेचदा काय होतं एखादी व्यक्ती वारसांच्या संमतीशिवाय ती मालमत्ता खरेदी दस्त करून अन्य कोणत्या तरी व्यक्तीला विकते. मग घेणारा व्यक्ती पण बरेचदा काय करतो, फक्त 7-12 उतारावर त्याचं नाव बघून मालमत्ता विकत घेतो. आणि भविष्यात ते जे अन्य वारस आहेत ज्यांचा हिस्सा डावललेला आहे ते कोर्टामध्ये केस करतात. आणि अशा केसमध्ये कोर्टामध्ये ज्यावेळेस ते दावा दाखल करत असतात त्यावेळेस ज्या व्यक्तीला खरेदी दस्त करून त्या सहीदाराने मालमत्ता विकलेली आहे त्या व्यक्तीला सुद्धा त्या केसमध्ये पार्टी करावं लागतं. अर्थात तसं बघायला गेलं तर त्या व्यक्तीची ह्याच्यामध्ये चूक काही नाहीये, पण प्रतिवादी म्हणून त्याचं नाव येतं आणि तो कोर्ट कचेरी या भानगडीत अडकतो. त्यामुळे कोर्ट कचेरीपासून लांब राहायचं असेल तर तुम्ही कोणतीही जमीन खरेदी करताना तुम्हाला प्रॉपर सर्च रिपोर्ट काढायचा आहे. त्यासोबत जमीन खरेदी करताना तुम्हाला प्रॉपर तो व्यवहार करायचा आहे जेणेकरून तो खरेदी दस्त हा रद्द बातल होणार नाही. सर्च रिपोर्ट संदर्भात सुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे. सर्च रिपोर्टचं महत्व काय असतं आणि तो कसा काढायचा ह्याच्यावर सुद्धा व्हिडिओ बनवलेला असून त्याची लिंक सुद्धा मी तुम्हाला कमेंटमध्ये देतो. तर हा होता आजचा व्हिडिओ. मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तरी काही शंका असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. धन्यवाद.